फक्त सगळ्यांनी सहकार्य करा। कुस्तीला प्रारंभ झाला। घर 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 अशी कुस्ती आणि या कुस्तीचा आराध्य दैवत म्हणजे बजरंगबली। आणि एकदा बजरंगबलीचा जय जयकार आता होणं गरजेचं आहे। मोठ्यानं हात वरती करून जो कोणी हात वरती करणार त्याला पुढच्या जन्मी हात मिळणार नाही। जो कोणी बजरंगबलीचा जय जयकार करणार तो मुका होईल मुका, त्याला करोना होईल करोना। हात वरती करून बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा। वाह, मुका होईल म्हणलं की सगळ्याला काळजी लागली, करोनाला तर सगळेच भेटतात। आणि असं रंगलेलं कुस्तीचं मैदान कब्जा मजबूत केला। याची दानते का देवा त्याचा विसरण व्हावा। आणि कुस्तीचं मैदान यशस्वी होण्यासाठी झटणारा देव माणूस विद्यापीठ चॅम्पियन निलेश भगत सर, खरोखर तुमचं अभिनंदन आहे। असं कुस्तीचं मैदान जोडण्यात सिंहाचा वाटा। आणि कुस्ती चालवाय गैनाथ से बीडचा पैलवान आणि अनिल कोकणे नाशिकचा ज्याने कब्जा मजबूत केलाय। भगत सर आखाड्यात जे पंच आहेत त्यांचं नाव सांगता का एकदा? आणि हरेश कराळे साहेब डबल कोकण केसरी किताबाचे मालक, कुस्तीतलं सगळं काही कळतंय। मुंबईला पोलीस म्हणून कार्यरत आहेत, खाकी वर्दी अंगावरती चढवली त्यांनी देखील डबल कोकण केसरी किताबाचे मालक आहेत। हो, पंच म्हणून लाभलेले आहेत। कुस्ती करा। रब्बी स्पर्धेमध्ये इंडियाचं प्रतिनिधित्व करणारे आणि संजयजी धसाडे साहेब कुठे आहे तो? जरा हात वरती करा, स्टेज वरतीच या म्हणतायत, तुम्हाला बोलवलं जातं। वेलकम 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 वेलकम। स्टेज वरती आपल्याला बोलवलं जातंय। औरजून कुस्ती मैदानाला उपस्थित ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, एक फार मोठं पद आहे। ते पद निलेश भगत सरांना आणि स्वतः विद्यापीठ चॅम्पियन आहेत आणि कुस्ती मैदान जोडण्यामध्ये सिंहाचा वाटा। भगत सर एकदा हात वरती करा, तुम्ही टाळ्या करा एकदा जोरदार त्यांच्यासाठी। 3 वेळा मुंबई विद्यापीठला गोल्ड मेडल घेतलेले भगत सर, आज या मैदानाला त्यांचं फार मोठं सहकार्य लागलं। महाराष्ट्राला सिल्वर मेडल आहे आणि ठाणे जिल्ह्याची मोठी जबाबदारी आहे। ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहे। याची दानते का देवा त्याचा विसर न व्हावा। यानंतर आपले समालोचक मोहसिन अत्तार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत। ते 500 किलोमीटर लांबून बार्शीहून आपल्यासाठी ते उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सत्कार आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे। तत्पूर्वी काही मान्यवर उपस्थित आहेत। आपल्या गावातील ज्येष्ठ समाजसेवक हे पा, हा डाव जो करतायत त्याला एकचाक म्हणतात। आणि खालून सेफ पैलवान एक पाय धरला गुडघ्यातनं, तो डाव रोखण्यासाठी ओहो बले 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 बले, पंचाचा निर्णय। टाळ्या करा की एकदा जोरदार टाळ्या, शाबास। निर्णय पंचच देतील, नोंद घ्या। आम्ही बाहेरगावची माणसं काहीच बोलू शकत नाही, फक्त कुस्तीवरती बोलू शकतो। प्रमुख पाहुण्यांचं कौतुक करू शकतो, ज्यांनी कुस्ती मैदानासाठी झटले त्यांचं कौतुक करू शकतो, चांगल्या कुस्त्या केल्या त्या पैलवानाचं कौतुक करू शकतो, पण निर्णय घ्यायचा अधिकार आम्हाला नाही, नोंद घ्या। सोड म्हणलं की सोडा। हे पा, हेमंत पवार साहेब सांगतायत या गावचे कार्यरत आणि एबी ग्रुपचे सर्व सांगतायत की पैलवानाचा कान जो असा बसलेला असतो त्याचं कारण काय। बऱ्याच जणांचा भ्रम आहे की कानात ते सुपारी घालणं वरनं ठोका टाकणं असली पद्धत नाही। रोज घामाचे पाठ व्हावे लागतात, वस्त्राची काठी लाटी खावी लागते, कानावरती हातोडे पडतात म्हणजे हाताचे हातोडे पडतात,
तेव्हा कान तो तसा बसतो आणि तेव्हाच तो पैलवानाला शोभून दिसतो. बऱ्याच जणांचा भ्रम आहे की कानात सुपारी फोडलं आणि गावभर हिंडायचं आणि पैलवान मिरवायचं. असं नाही हो. रोज घामाचे पाठ व्हावे लागतात, एक एक तास प्रॅक्टिस करावी लागते, वस्त्राची काठी लाटी खावी लागते, तेव्हा पैलवाना पुढे नाव पैलवान लागतंय, उगच होत नाही. असे दोन मानवी वाघ एकामेकासमोर गुरगुरायला लागले आणि कुस्ती जोडण्यामध्ये विद्यापीठ चॅम्पियन निलेश भगत सर आणि डबल कोकण केसरी हरेश करळे सरांचं सिंहाचा वाटा आहे. हे पा चड्डी धरून कुस्ती आणि काय काय म्हणताय बघा. वस्तादाचं नाव सांगावं एकदा. विश्वनाथ भगत वस्तादांचा पठ्ठा, इगतपुरीचा पोरगा विजय. टाळ्या करा एकदा जोरदार. आणि दोन्ही पैलवानाचं स्वागत आणि कौतुक आहे. तब्येत बघा कशी आहे, कशा आहे त्या मांड्या आणि आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या. संकल्प तयार करा घरात, एक तरी घरात पैलवान करा. कुस्तीचं मैदान संपल्याचं जाहीर करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवरांना मंचावर थांबण्याची विनंती करतो. आयोजकांतर्फे सन्मान्य राजाभाऊ पातकर आणि सन्माननीय दिलीपदादा पातकर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वांना मंचावर